बघू शकतात रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि ज्ञानेश खरं म्हणजे रागावून बसलाय. काय झालं तुला? हां सांग लवकर. ज्ञानेश, ए राजा, काय झालं तुला? ओके, मी तुला ओरडते म्हणून तू माझी कट्टी आहेस. ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, इथे ना सोनपरी ना व्यवस्थित तिच्या ना जागेवरती झोपली होती ती व्यवस्थित. हा गेला आणि तिच्या पाठीमागून असं छान मस्त ना असा हात फिरवला. तर मी त्याला ओरडली, अरे ती छान मस्त झोपली होती, तू का तिला गेला हात लावायला? आणि जसं ज्ञानेशने हात असं ती उठली आणि त्या साईडला जाऊन बसली. मी त्याला ओरडले, मग त्याला राग आला. काय रे, हो ना? हो. तर नेहमी आम्हाला रात्री झोपायला 12 वाजतात. अय जोनलू, काय ग छोनलू? अरे हा दादा यार झोपूनच नाही देत यार. काय करायचं या दादाचं? छान मस्त मी झोपली होती यार. याने उन्हाळ्याचे दिवस किती गरम होते. या दादाला काय कळतंय? आज स्वतः मस्त सकाळी 10 साडेदहा वाजता उठतो. मग पण मी सकाळी लवकर उठते. मला सकाळी लवकर उठायला लागते. मग मी पण मम्मीला मदत करते. मम्मी छान मस्त झाडून काढत असते आणि मी मस्त मम्मीचे झाडू पकडते. मग मी सुद्धा मदत करते. आणि हा दादूला तर नुसता झोपाच काढत असतो. किती राग आला बघा या दादूला. अरे बापरे, उठा बशा काढतो. अरे उठा बशा काढतो. ओके दादा, ओके ओके दादा, ओके ओके दादा, ओके. हो, दादाला जामच राग आलेला दिसतो. हो, गुड नाईट. गुड नाईट दादा, गुड नाईट मम्मी. शोनपरी, ए माझी छोनपरी, ए माझी तू शोनपरी आहेस. सोनपरी बघते बघा ना कशी वरतून खालून. ॲक्च्युली ती का बघते माहिती? आता बस झाला, आता उठवाश नको काढूस. ज्ञानेश, तिथे पंखा चालू आहे ना, तर ती पंख्याकडे बघते, वरती बघते. ओ माझ्या छोन ना. सो नको आता, राहू दे. ए ज्ञानेश, आता आम्ही तिघही झोपतो. सो आपण उद्या सकाळी भेटूया. बाबा, अरे दादा बस कर रे दादा. ए दादा सॉरी दादा, सॉरी सॉरी. मी मम्मीला कंप्लेंट नाही करणार रे दादा. सॉरी ना रे दादा, सॉरी सॉरी. पण तू आता उठा बसा नको काढूस रे दादा. अरे दादा, तुझे पाय दुखतील रे दादा. आणि प्लीज आता मला झोपू दे दादा. ओके मम्मी, लाईट बंद करतेस का ग? मला जाम झोप आले. नाही तर हा दादा मला काही झोपूनच नाही देणार बाबा. चला गुड नाईट. उठा बशा काढणं सुरूच आहे का? अरे बस कर. बघ ती तुला पण कशी हसते सोनपरी. ती बघते बघ, ती पण उठली बघ. बघ ती पण उठली, तिला पण जाम टेन्शन आलंय बघ. गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे आणि मी आत्ता जस्ट या ज्या स्लायडिंग आहे त्या ओपन केलेल्या आहेत. समोर छान मस्त चिमणी बसले आणि सकाळी उठून ती छान मस्त चिव चिव करते. तिचा आवाज ऐकताना खूप छान वाटतो. तर ते कधी चिवचिव करते माहीत आहे का? जेव्हा याच्यामध्ये ना तांदूळ वगैरे नसते ना, त्या ती चिवचिव करते. तर आपण हे जे तांदूळ आहेत ना ते बाहेर काढूया. तर मी ना या नेस्टमधले जे तांदूळ आहेत ना ते बाहेर काढलेले आहेत. तर तुम्हाला ना आवाज येत असेल, तर हा शंखाचा आवाज आहे. ह्या टायमाला बरोबर बिल्डिंगमध्ये ना म्हणजे प्रत्येक घरामध्ये सकाळी अर्ली मॉर्निंग सगळं आवरल्यानंतर पूजा वगैरे होतेच. पण हा नेहमी असा आवाज सकाळच्या वेळेला येतो. म्हणजे कोणाच्या घरी पूजा वगैरे चालू असेल तेव्हा त्या शंखाचा आवाज येत होता. हा शंखाचा आवाज कुठून येतो तुम्ही बघू शकता की या साईडला खाली जी बाल्कनी आहे, हा तर त्यांच्या घरातून शंखाचा आवाज येतो. ते जे काका आहेत ते रोज सकाळी पूजा करतात ना, पूजा केल्यानंतर ते असे शंख वाजवतात. मग समजून जायचं ते काकांनी पूजा केली. तर रोज सकाळी आवाज येतो. आणि मी तुम्हाला गोष्ट सांगेन,
आता माझे हे जे क्रिसमस ट्री आहेत तर आज म्हणजे हे जे क्रिसमस ट्री आहेत मोठे होण्यासाठी त्यांना फार उशीर लागतो वगैरे. हां, पण त्यांची पानं आहेत ना ती पूर्ण हिरवीच्या हिरवीगारच राहतात. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी पानं आहेत पूर्ण हिरवीगारच आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे मध्यभागी तर इथे सुद्धा एक छोटासा कोंब आलेला आहे. तर आता हा कोंब मोठा होण्यासाठी पूर्णपणे असा वेळ लागणार आहे. तर हे जो दुसरा क्रिसमस ट्री आहे त्याला कोंब आलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने कोंब येतात असे आणि हे इथून एक फांदी, इथून एक फांदी, इथून एक फांदी, इथून एक आणि इथून एक अशा या 5 फांद्या आहेत. जसं ह्या फांद्या कशा मोठ्या झालेल्या आहेत सेम ह्यासुद्धा मोठ्या होतात. आता हे जे आहे आता हे हळूहळू मोठं होईल. पण आता हे मोठं होण्यासाठी खूप उशीर लागतो. साधारणपणे 7 महिने, 8 महिने, 9 महिने, कधी ते 1 वर्ष पण लागतो. पण हे जे झाड आहे ते हळूहळू मोठं होतं. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, माझ्याकडे ही जी झाडं आहेत ना ती अगदी एवढी छोटी छोटी होती, पण आता ती एवढी मोठी झाली आहेत क्रिसमसची. हां, थोडा उशीर लागतो. तर सकाळची वेळ आहे आणि मला आता इथे सोनपरीला इथे आणून ठेवायचं आहे. आणि हे जे आहे ही जी परडी आहे या साईडला मला एक स्टूल ठेवायचं आहे, त्याच्यावरती ती परडी ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. तर आता आपण बेडरूममध्ये जाऊया. आणि ना सोनपरी खूप उत्सुक असते, ती सकाळी लवकरच उठते. तर इकडे ज्ञानेश झोपलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की सोनपरी सकाळी लवकरच उठले. तिची तळमळ अशी असते ना की मी उठली ना त्यांनी फक्त मला उठताना बघितलं पाहिजे. मी उठली ना तर मग तिचं चालू होऊन जातं की मला एकदा त्या केजमधून बाहेर काढ, म्हणजे मी खाली उड्या मारायला मोकळी. हे माझ्या छोनू सोनपरी वाट बघते की मला या दोघांपैकी कोण बाहेर काढेल, मम्मी की दादा. ओ, आणि बसले बघा ना कशी माझ्या छोना. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की खरं म्हणजे मी आणि ज्ञानेश पण जस्ट आत्ताच उठलेला आहे. उठला म्हणजे त्याचा आवाज ऐकून उठला तो. तर नेहमी ज्ञानेश 9, 9:30, 10, 9, 9:30पर्यंत उठतो. तर मी आणि आम्ही दोघं इथे झोपतो सकाळी. तर सोनपरी म्हणून त्यासाठी मी सोनपरीला इथे स्टूल घेते, त्या स्टूलवरती केज ठेवते आणि मग तिला त्या केजमध्ये मी ठेवते रात्रभर. त्याचं कारण म्हणजे असं की म्हणजे मी तिला ओपन स्पेसवरती ठेवू शकते. पण सोनपरी काय करते माहिती आहे का, ती ना पुन्हा रात्रभर झोपत नाही. माहिती नाही का झोपत नाही, पण तिचं कसं असतं माहिती आहे का, तिचं कधी आली ना तर ती कधी कधी आमच्या वरती बेडवरती पण येते वगैरे. पण कसं ना आम्हाला समजत नाही की बाबा ती बेडवरती आले की नाही वगैरे, चुकून आमचा पाय वगैरे लागला, कोणाचा हात वगैरे लागला, ती खाली पडली, याची मला भीती वाटते. म्हणून मी तिला केजमध्ये ठेवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ती तिकडून पूर्णपणे उड्या मारत असते, खेळत असते. आणि मी आपली जी ही विंडो आहे एक विंडो मी ओपन ठेवते. आणि तुम्हालाही माहिती आहे रात्रीच्या वेळेस अंधार असतो, तर मला जी भीती वाटते की बाबा तिला नाही समजलं आणि ती जर त्या साईडला गेली, ती खाली पडली, त्याची मला भीती वाटते वगैरे. आणि इकडे सुद्धा हॉलमध्ये सुद्धा मी सगळ्या लाईटी बंद करते वगैरे. कधी असं नको व्हायला की बाबा अंधारामध्ये ती चालते आणि तिला काहीतरी लागलं, तिला कसला तरी धक्का लागला, की धक्का म्हणजे स्टूल आहे समोर टिपॉय वगैरे आहेत आणि तिला नाही दिसलं, तिला लागलं, तर त्याची थोडी भीती वाटते. म्हणून मी पण विचार केला की बाबा रात्री झोपताना आपण हिला केजमध्ये ठेवूया आणि ती पण छान मस्त झोपते. माझ्या छोनाला बाहेर घालू ग, ये ये ये. हां, काढ, हळू काढ रे. ए माझे छोनू, आता आम्ही मोकळे झालो खेळायला. जा पॉटी कर, जा सुंदरूबाय ग. परी उठली ना आधी का, जसं आपण कसं म्हणजे झोपून उठल्यानंतर वगैरे आपली फर्स्ट हे काय असते माहिती आहे का, म्हणजे आपण पहिलं काम काय करतो झोपून उठल्यानंतर 1 नंबर आणि 2 नंबर. सेम सोनपरीचं पण सेम तसंच आहे. तर ती सुद्धा तिच्या लिटरमध्ये जाऊन 1 नंबर 2 नंबर करते वगैरे आणि नंतर मग ती फ्रेश होते. हा गं माझ्या छोना. हो हो.
आणि जेव्हा तिला एकदा केजमधून खाली खाली काढलं ना की सोनपरी एवढ्या उड्या मारते ना, तिला असं वाटतं की म्हणजे मी आझाद झाले असं वाटतं तिला. पण रात्रीच्या वेळेस ना मला म्हणजे खूप काळजी वाटते तिची, म्हणून आम्ही तिला केजमध्ये ठेवतो. तो अजून लहान आहे ती, अजून थोडी मोठी नाही झाली. जेव्हा ती मोठी होईल ना प्रॉपर, म्हणजे तिला समजेल की आता अंधार आहे तर आपलं एका जागी झोपलं पाहिजे, किंवा तिचं एका ठिकाणी असं झोपायचं टायमिंग फिक्स झालं ना, जिथे म्हणजे ठिकाण असं फिक्स झालं ना, मग काय टेन्शन नाही. पण ती आणि ती खूप लहान आहे अजून. लहान म्हणजे मला असं वाटतं की ती काहीतरी 4 किंवा 5 महिन्याची आहे. ए मला छोना, माझे छोना, मला चावू नको ग, मला चावू नको ग, माझे छोनो. तू हात चाटतेस कशाला गो, माझे छोनो. हे छोनो छान आहे तिची बसण्याची स्टाईल वगैरे, आणि बसल्यानंतर शेपटी हलवणं एकदम सही असतं तिथं. कधी कधी असं वाटतं तिचे फोटो शूट करावे, आणि कधी कधी तिचे फोटो पण शूट करते. छान वाटतं, खूप छान. अशी एका स्टाईलमध्ये बसते आणि अशी एका ठिकाणी बघत बसते. हे माझी छोनो, माझी शोनलू आहेस तू. हे शोनलू, माझा छोनलू. हो, खरं म्हणजे तिचं नाव सोनपरी आहे, पण मी तिला सुंदरी बोलते, प्रेमाने बोलते. माझे शोनलू, हे माझे शोनलू ग, शोनलू. हो, तेव्हा तिथं चालू झालं, प्लीज डोंट टच, माझ्या अंगाला हात नाही लावायचा. ओ नाही हात लावायचा माझ्या छोना. ते बघा तिचं म्हणणं असतं, माझ्या अंगाला कोणी हात लावायचा नाही, माझी छोनू नाही हात लावत ग बाई. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी लायडर घेतलेली आहे आणि इथे मी झाडू घेतलेली आहे. तर ना इथे ना कोपऱ्यात थोडं जाळं होतं, ते मी जाळं काढून घेतलेलं आहे. मोस्टली ना इथे ह्या पॅसेजमध्ये होतं, म्हणून मी तिथं जाळं काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे हा मॅजिक टॉयल घेतलेला आहे. तर शक्यतो ना मी हा जो मॅजिक टॉवेल आहे तो असं जिथे डस्ट वगैरे असेल ते पुसण्यासाठीच मी या मॅजिक टॉवेलचा वापर करते. तर काल रात्री ना म्हणजे आम्ही जेव्हा जेवायला बसलो होतो, आम्ही तो जो टीपॉय दिसतो रेड कलरचा तो इथे ठेवतो, आणि आम्ही सोफ्यावरती बसून म्हणजे त्या टेबलवरती आम्ही ताट ठेवून जेवतो. असं जेवता मी असं सहज वरती बघितलं, तेव्हा पंखा बंद होता. तर मला ना पंख्याला ना म्हणजे काहीतरी वेगळं दिसलं. आता वेगळं काय दिसलं आहे ना, मी तुम्हाला दाखवणार आहे काय वेगळं दिसलं आहे. आणि इकडे बघा, इथे मी झाडू ठेवलेली आहे. तर सोनपरीसुद्धा इथे येते. सोनपरीला ना आता म्हणजे माहिती नाही, पण जिथे मी आणि ज्याने आम्ही दोघं बसतो तिथे तीसुद्धा येऊन बसते. हे बघा आता इथे येऊन बसले. आणि जिथे सोनपरी येऊन बसते ना, ज्ञानेश्वरीला लिटरली असं त्रास देतो ना, ती पण बोलत असते, बाबा हा कसा असा दादा आहे तो माझा, काय रे दादुल्या. इथे झाडू आहे, आणि ना जेव्हा मी ना झाडून काढत असते ना, तेव्हा ना नेहमी ना सोनपरी झाडूजवळ येते, आणि ते झाडूचं जे पुढचं टोक आहे ना ते तोंडात टाकत असते. मला ती झाडून काढूनच देत नाही. लिटरली मी काय करते, मग ती सोनपरीला उचलते आणि केजमध्ये टाकते. आता पण इथे लायटर आहे ना, तर ते लायटरबरोबर खेळत बसेल. हे बघा, अशा पद्धतीने आम्ही उड्या मारतो आणि खेळत बसतो. हे माझ्या छोनू, माझी छोंदलू. हे बघा दोघांचं चालू झालं. ती बघ, तिला जाम राग आलाय ते बघ, तुम्ही बघितलं असेल. हे माझ्या छोनू, ती बघ ती कशी वरती येऊन बसले. हे बघा, ए शोनू बघ. ती बोलत असेल, काय हा दादा मला त्रास देतो. ज्ञानेचं कसं माहिती आहे का, तू माझ्या जोडीला खेळ, पण तिचं असं म्हणणं असतं की प्लीज डोंट टच मी, मला माझं एकटीचं खेळायचं आहे, असं असतं ते. ए माझ्या छोनू इकडे बघ, ए छोनू. तर ती बघते बघा ना कशी, ती वरती बघते पण तिला दिसतच नाही वरती कोण आहे. वरती दादा जाऊन बसलाय. हो अय सुंदरू, आता तुम्ही दोघं वरती जाऊन बसले, मी कशी वरती शिडीवरती चढणार. अय सुंदरे उतर खाली. सुंदरू, सोनपरी मी कशी वरती चढणार. आणि ते असं बसून पाठीमागे शेपटी छान हलवतेस तू. हे बघा मस्त अशी खाली बसून शेपटी हलवते. हे बघा कशी हलवते. सुंदरू बुंदरू, ए सुंदरू बुंदरू.
ही सुंदरू गुंदरू आणि हा तोत्र्या बोत्र्या. काय रे तुला मावशी काय बोलते? तोत्र्या बोत्र्या. तोत्र्या बोत्र्या म्हणतात. ज्ञानेचे ना ॲक्च्युली दात पडत झालेत ना, म्हणजे पडत आहेत अजून पण, आणि थोडे नवीन दात येत आहेत. हे बघा, डोंट टच. तिचं असं आहे, तू जर मला हात लावलं तर मी पण तुला हात लावेल. जशाच तसं. काय रे ज्ञानेश? तर मी हे पुसून काढलेलं आहे. ही पंख्याची पाते पुसून काढलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे काय आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, हे ना सोनपरीचे ना असे केस आहेत, खाली पडले ते पंख्याला चिटकलेले आहेत सोनपरीचे केस. तर मी इथे हा पंखा पुसून काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की हे आहेत सोनपरीचे केस. हवेने उडतात ना तर पंख्याला जाऊन चिटकतात. आणि हे बघा, आता हा असाच बेडरूमचा सुद्धा पंखा, त्याला पण आतील केस चिटकलेले आहेत. तर ते सुद्धा मी आता काढून घेते. आणि हे बघा दोघांची मस्ती. सकाळ झाली ना वगैरे, आज ज्ञानेश लवकर उठला आहे म्हणून, नाहीतर मग दोघांची अशी मस्ती चालू असते. खूप मस्ती चालू असते दोघांची. आणि तुम्ही या दोघांची पकडापकडी बघाल ना तर बापरे बाप, डोक्याला हातच देऊन बसाल. ती बोलते डोंट टच मी, मला हात लावायचा नाही. आणि याचं म्हणणं असं की मी तुझ्याबरोबर खेळणार, मला ज्ञानेश मला सोनपरीबरोबर खेळायचं आहे, असं ना. आणि तिचं म्हणते बघा, तिला ती कुठे जाऊन बसले बघा, ती बघा. ती सोनपरी पण बोलत असेल की मी जिथे बसते तिथे आता येतो. आणि तिला राग पण खूप येतो हां लवकर. आणि बसताना पण, आणि ना सोनपरीची ना सकाळची रोजची बसण्याची जागा आहे अर्ली मॉर्निंग. इथे बाल्कनीमध्ये खूप थंडावा येतो ना, तर ते इथे सकाळी सकाळी बसते. छान बसले बघा ना सुंदरू. गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर माझी सकाळची कामं आवरलेली आहे. गुड आफ्टरनून यासाठी, कारण आज आता दुपारचे 12:15 वाजलेले आहेत, 12 वाजून गेलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सगळं आरामात का, कारण ज्ञानेशची शाळा जी आहे ती हाफ डे आहे, म्हणजे दुपारी 2:45 वाजता आहे. त्यामुळे टिफिनचं काही टेन्शन नाही आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आणि मला आज सकाळी मी थोडी साफसफाई केली, त्याच्यामुळे मला थोडा उशीर झाला, तुम्ही बघितलं असेल. तर मी ना सोमवारी ना सोनपरीचं व्हॅक्सिनेशन करायला गेली होती. मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही समजा नवीन कॅट घेतली असेल किंवा नवीन डॉग घेतला असेल तर कसं असतं माहिती आहे का, आता ही जी सोनपरी आहे तर मला असं वाटतं की साधारणपणे ती काहीतरी 2 महिन्याची होती आणि आम्ही तिला परचेस केलं होतं दुकानातून. तर जेव्हा आपण नवीन कॅट घेतो आणि ती नवीन कॅट जेव्हा ती लहान असते, म्हणजे 2 महिन्याची किंवा 3 महिन्याची असते किंवा लहान असते म्हणा, किंवा 1 महिना 2 महिना अशी जी असते कॅट, तर तिचं व्हॅक्सिनेशन कसं असतं माहिती आहे का, पहिले तिला 5 व्हॅक्सिनेशन असतात, वर्षातून 5. आणि ते पण कसे असतात माहिती आहे का, 15-15 दिवसांनी असतात. 15 दिवसातून 1, 15 दिवसातून 1, 15 दिवसातून 1, असं 15-15 दिवसांनी तिचे 5 व्हॅक्सिनेशन असतात. आणि मग त्यानंतर मग वर्षातून 2दा असे तिचे व्हॅक्सिनेशन आहेत आणि ते तिला दिले पाहिजे, ते गरजेचं आहे. तर आम्ही सोमवारी सोनपरीला व्हॅक्सिनेशन करण्यासाठी गेलो होतो. तर इथे कल्याणला ॲनिमल्ससाठी खूप मोठं हॉस्पिटल आहे, तिथे म्हणजे व्हॅक्सिनेशन पण होतं. इवन समजा कॅट, डॉग किंवा ऑल ॲनिमल्स, त्यांना समजा काही त्रास वगैरे होत असेल किंवा ते आजारी पडले असतील तर मग तिथे त्यांना नेऊ शकतो. त्यांचे ऑपरेशनसुद्धा तिथे केले जातात. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यात तिथेच मी जाते. तर हे जे आहे तर पेट केअर असं ते हॉस्पिटल आहे. PCS असं ते काहीतरी हॉस्पिटलचं नाव आहे. तर ते बरोबर जी आपल्या खडकपाडाला कल्याणला शिवाजी चौकामध्ये जिथे आपलं हे आहे महानगरपालिका, त्याच जागेमध्ये एकदम सरळ जायचं आहे. तर तिथे म्हणजे अहिल्याबाई चौक आहे, त्या चौकामध्ये ते हॉस्पिटल आहे.
तर तिथेच मी सोनपरीला व्हॅक्सिनेशनसाठी नेते. तर आता तिथेच व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर तिथे थोडंसं पुढे गेलं ना, तर तिथे एक शॉप आहे, खास करून लहान मुलांसाठी आहे. खूप मोठा असा तो एक शोरूम आहे आणि तिथे त्या शॉपचं नाव आहे किड्स फॅशन. आणि तर आता ज्ञानेशचं कसं माहीत आहे का, ज्ञानेशला मी दिवाळीमध्ये नवीन कपडे घेतले होते, म्हणजे कुठे बाहेर वगैरे जाण्यासाठी, आणि त्याला डेली वेअरसाठी मी कपडे नव्हते घेतले. तर आता झालं काय माहिती आहे, ज्ञानेशला ना, ज्ञानेशची थोडी हाईट वाढलेली आहे आणि त्याच्याने काय झालं माहिती आहे का, ज्ञानेशचे जे कपडे आहेत ना ते ना म्हणजे शॉर्ट आणि खूप टाईट होत आहेत. तर त्याचं मला ज्ञानीसाठी ना काही कपडे घ्यायचे होते डेली वेअरसाठी. आणि ते जे शॉप आहे किड्स फॅशन, तर तिथे छान मस्त म्हणजे अगदी रेग्युलर घरामध्ये वापरण्यासाठी किंवा आपण पार्टीवेअरसुद्धा असेल किंवा आपण कुठे पिकनिकला बाहेर चाललो फिरायला तिथे, म्हणजे त्यासाठी, किंवा नवीन कपडे असे कुठेही आपण बाहेर जाण्यासाठी वापरू शकतो. असे पूर्ण ऑल असे छान फॅशनेबल तिथे लहान मुलांसाठी कपडे असतात. तर साधारणपणे मी तुम्हाला सांगेन की अगदी 1 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांचे तिथे कपडे असतात. खूप छान छान असतात, खूप छान छान व्हरायटीज असतात. तर मी त्यांनीसाठी पण काही ड्रेस घेतलेले आहेत, तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि रिजनेबल प्राईसमध्ये. तर मी तुम्हाला सांगणार आहे की 660मध्ये मी किती 4 पॅन्टी आणि 3 टी शर्ट घेतलेले आहेत. विचार करा, 4 पॅन्ट आणि 3 टी शर्ट फक्त 660 रुपयामध्ये. खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला ज्ञानेशचे हे ड्रेस भेटलेले आहेत. तर मी तुम्हाला तिथे 4 ज्या मी शॉर्ट पॅन्ट घेतलेल्या आहेत ज्ञानेशसाठी ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकतात. आणि याचा जो कपडा आहे हा खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे आणि थंड आहे उन्हाळ्यासाठी. तर ही ज्ञानेशला मी पॅन्ट घेतलेली आहे. तर खाली तुम्ही पायाजवळ बघू शकता, असं या साईडचं आहे आणि म्हणजे या टाईपमध्ये आहे. ही पॅन्ट आहे, इथे त्याला नॉट आहे आणि इथे खाली छान मस्त नंबर आहेत. तर ही अशा पद्धतीची ज्ञानेशची ही पॅन्ट आहे. तर अशी मी ज्ञानेशला ही पॅन्ट घेतलेली. हा एक कलर आहे, त्यानंतर हा एक पूर्ण ब्लॅक कलर आहे. तर हिला पण सेम नॉट आहे. हिला इथं थोडंसं कंपनीचं नाव आहे. आता तुम्हाला पूर्ण ही पॅन्ट अशी दाखवते. ही पॅन्ट अशी आहे. तर ही पूर्ण ब्लॅक कलरची पॅन्ट आहे. वास पण छान येतो आणि सॉफ्ट म्हणजे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे आणि हिलासुद्धा नॉट आहे आणि थंड आहे मुळात. दुसरी गोष्ट म्हणजे, आणि ही एक घेतलेली आहे, ही डार्क ब्ल्यू आहे. म्हणजे पॅन्टची जे म्हणजे ही जी शॉर्ट पॅन्ट आहे त्याचे पॅटर्न सेमच आहेत, फक्त थोडे कलर वेगळे आहेत. तुम्ही बघू शकतात. यालासुद्धा एक नॉट आहे ब्लॅक कलरची आणि याच्यात इथे एक स्माईल आहे आणि इकडे याच्या या साईडला तुम्ही बघू शकतात. तर अशा काही डिझाईन्स आहेत. त्यानंतर ही एक पॅन्ट आहे, हिलासुद्धा एक नॉट आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे सुद्धा नाव आहे दोन्ही साईडला हे आहेत. तर असे मी ज्ञानेशला या पॅन्टी घेतलेल्या आहेत. डिफरंट कलरमध्ये घेतलेल्या आहेत, ब्लू, ब्लॅक आणि काही असं राखाडी कलर. तर तुम्ही बघू शकतात, असे मी ह्या 4 पॅन्ट्स घेतलेल्या आहेत ज्ञानेसाठी डेली वेअर यूजसाठी. खूप छान आहेत. आणि ही जी एक पॅन्ट आहे, तर ही जी पॅन्ट आहे मला 100 रुपयाला एक पॅन्ट भेटलेली आहे. आणि त्यानंतर मी टी शर्ट घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात की हा टी शर्ट आहे. तर अशा प्रकारे हा टी शर्ट आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हा जो टी शर्ट आहे हा सुद्धा 100 रुपयाला. आणि सेम मी फक्त पॅटर्न एकच आहे, फक्त थोडा कलर वेगळा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने मी ज्ञानेशला हा टी शर्ट घेतलेला आहे.
आणि हा जे टी शर्ट आहे पॅटर्न एकच आहे, फक्त कलर वेगवेगळे आहेत. आणि तुम्ही विचार करत असाल की मी असे कलर का घेते, त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये खूप सारे कलर्स होते, पण मी हे 2 कलर काय घेतले का आमचे जे महाशय आहेत जेव्हा ते पेंटिंग करतात, कलर म्हणजे वॉटर कलरनी जेव्हा पेंटिंग करतात ना, पूर्ण कलर स्वतःच्या कपड्यांना पण लावून घेतात आणि मग ते जे कलरचे जे कपडे असतात ते चांगले दिसत नाही, म्हणून मग हे घेतले की जेणेकरून याच्यावरती लागलेले कलर दिसणार नाही. आणि तिसरा टी शर्ट मी हा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर हा जो कलर आहे तर खूप छान आहे. यामध्ये लिहिलेलं आहे बुरा मत मानो होली है. हा आहे. आणि हा जो टी शर्ट आहे हा 60 रुपयाला आहे आणि हा जो टी शर्ट आहे तो 100 रुपयाला. तर असे मी 660मध्ये हे ज्ञानेसाठी डेली वेअरसाठी कपडे घेतलेले आहेत. आणि आता होळी जवळ आलेली आहे म्हणून मी होळीसाठी ज्ञानेशला हे कपडे घेतलेले आहेत अशा पद्धतीने. सो या सगळ्या गोष्टी आहेत डेली वेअरसाठी. तर आता थोड्या वेळात 1 वाजणार आहे. खूप भूक लागलेली आहे तर मी सिम्पल असं आज दुपारी अगदी नाश्ता टाईप जेवण करणार आहे. म्हणजे मी पास्ता करणार आहे. बाकी ज्ञानेची आता दुपारची शाळा आहे 2:45 वाजता, तर आता मी पटापट किचनमध्ये जाऊन पटापट पास्ता करून आम्ही दोघंही पटापट खाऊन घेऊ आणि मग मी ज्ञानेशला शाळेत सोडेल. तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.